Dear student, this is experiment number 7. Design and draw the spring. Before we going to draw and design the spring, we go through some basic definitions, classification and design criteria. Now, first the definition of spring. This is an elastic body whose function is to restore when loaded and recover its original shape when load is removed. It is very simple definition of spring. Now the applications. The various important application of springs are to absorb and control the energy due to shocks and vibrations, it to apply the forces as in brakes, clutches and springs. It measures the force in spring balance and it stores the energy in watches and toys, etc. Now the classification of spring. आता हा important part आहे की how the springs are classified. This is the major classification. Helical spring त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, टेन्शन स्प्रिंग आहे आणि कॉम्प्रेशन स्प्रिंग आहे. टॉर्शन स्प्रिंग, लिप स्प्रिंग and disc or bevel spring. Now in helical spring त्याच्यामध्ये टेन्शन स्प्रिंग आहे आणि कॉम्प्रेशन स्प्रिंग आहे. डायग्राम मध्ये आपल्याला दिसतं की टेन्शन स्प्रिंग ह्या विदाउट हुक आहेत आणि कॉम्प्रेशन टेन्शन स्प्रिंगला हुक दिलेले आहेत आणि कॉम्प्रेशन स्प्रिंग कसे विदाउट हुक आहे, कारण दिस इज फोर्स अप्लाइड इन दिस टू पोझिशन्स आणि याच्यामध्ये फोर्स आपण टेन्शन देतो. म्हणजे टेन्शन स्प्रिंग आहे म्हणजे फोर्सेस आपण या साईडला फोर्स अप्लाय करतो. याचे ॲप्लिकेशन्स आहेत टेन्शन स्प्रिंगचे. स्प्रिंग बॅलन्स, जे आपण वजन मेजर करतो, वेट मेजर करतो, त्या ठिकाणी स्प्रिंग बॅलन्समध्ये हे वापरतात. बरेचसे एक्सरसाइज इक्विपमेंट्स आहेत, टॉईज आहेत, वेपन्स आहेत, मेडिकल डिव्हायसेस आहेत किंवा शेतीसाठी जे अवजारं लागतात त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्या साईड स्टँड जो आहे त्या साईड स्टँडला सुद्धा आपण टेन्शन स्प्रिंग वापरतो. तसं कॉम्प्रेशन स्प्रिंग जे आहे ती आपला जो पेन आहे रिफिल बॉल पॉईंट पेनमध्ये वापरतो, कॅम अँड फॉलोअरमध्ये वापरतात, डोर लॉकमध्ये आहे. शॉक ऑब्झर्वर, आपल्या गाडीची टू व्हीलर असेल तर टू व्हीलरमध्ये आपण शॉक ऑब्झर्वर, इलेक्ट्रिकल स्विचेसमध्ये आहे. तसं एरोनॉटिक्समध्ये सुद्धा कॉम्प्रेशन स्प्रिंग हे वापरली जाते. हे टॉर्शन स्प्रिंग, त्याला टॉर्क म्हणतो आपण, टॉर्शन स्प्रिंग. तर हा मेन ॲप्लिकेशन आहे, लिव्हर रिटर्न ॲप्लिकेशन आहे, क्लॉक्समध्ये आहे, क्लॉथ पिनमध्ये. नॉर्मली आपलं जे पॅड असतं पॅडमध्ये सुद्धा या टॉर्शन स्प्रिंग्स असतात. मेडिकल इक्विपमेंट आहेत, डोर हिंजेसमध्ये याचं ॲप्लिकेशन आहे. लिप स्प्रिंग डायग्राममध्ये आपल्याला दिसतं की हा आपण गाडीचे पाटे असं म्हणतो, दोज आर द लिप स्प्रिंग. या ठिकाणी याचे आयज असतात दोन, याच्यामध्ये आय जे बोल्टसाठी आहेत, फिटिंगसाठी आहेत, तसा खालून एक असतो, या ठिकाणी सुद्धा फिटिंग आहे. या क्लिप्स आहेत, राउंडेड क्लिप्स आहेत आणि हा जो आहे दिस इज वॉट स्प्रिंग, लिप स्प्रिंग आहे. नॉर्मली सस्पेन्शन सिस्टममध्ये वापरले जातात आणि रेल्वे कॅरेजमध्ये वापरले जाते आणि स्विमिंग पूलमध्ये सुद्धा हा लिप स्प्रिंगचा वापर होतो. तसं डिस्क स्प्रिंग जे आहे याच्यामध्ये क्रायोजेनिक बोल्टिंग, टॉर्क लिमिटरमध्ये हे वापरले जाते. कमी ॲप्लिकेशन्स आहेत किंवा काही शेतीची अवजारं आहेत त्याच्यामध्ये हे वापरले जाते. स्पायरल स्प्रिंग आहेत, क्लॉकमध्ये वापरले जाते. डायग्राममध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी थोडा हुक टाईप दिलेला आहे, राईट. आणि हे स्पायरल स्प्रिंग आहे. स्पायरल स्प्रिंग्स असतात हे, म्हणजे गोलगोल आहेत. रिवाइंड डिव्हायसेस, रिमाइंडरसाठी सुद्धा आहेत. ऑफिस इक्विपमेंट आहेत, होम डेकोरसाठी आहेत, डोर क्लोजरसाठी, काउंटर बॅलन्ससाठी याचा वापर होतो. आता काही डेफिनेशन्स आहेत, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, कारण ज्यावेळेस आपण डिझाईन करतो त्यावेळेस या डेफिनेशन्स किंवा या टर्म्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. सॉलिड लेंथ, ज्यावेळेस आपण
स्प्रिंग कॉम्प्रेस करतो, कॉम्प्रेस अंटिल द कॉइल्स कम इन कॉन्टॅक्ट, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तोपर्यंत ज्यावेळेस त्याला आपण प्रेस करतो आणि ती जी लेंथ मेजर केली जाते दॅट इज व्हॉट सॉलिड लेंथ, विच with each other then the spring is said to be solid length. Until the coils come in contact with each other then the spring is said to be a solid length. Solid length कशी फाइंड आउट करतात, n dash into d. n dash म्हणजे काय, दॅट इज नंबर ऑफ कॉइल्स, त्याचे जे टर्न्स आहेत दॅट इज नंबर ऑफ कॉइल्स इंटू द डायमीटर ऑफ दॅट वायर, म्हणजे ते टोटल झाली सॉलिड लेंथ. तसं फ्री लेंथ, ज्यावेळेस आपण स्प्रिंग ही एकदम फ्रीली सोडून देतो, त्याला फ्री असते म्हणजे त्याचे कॉइल्स एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात, त्यावेळेस त्याची ॲक्च्युअली लेंथ म्हणजे त्याला आपण काय म्हणतो फ्री लेंथ म्हणतो आहे. ओके, दॅट फ्री लेंथचा फॉर्म्युला आहे सॉलिड लेंथ येते त्याची n डॅश इंटू डी प्लस त्याचं मॅक्सिमम कॉम्प्रेन्शन तो येतो प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंटू दॅट इज व्हॉट डिफ्लेक्शन, त्याचं किती डिफ्लेक्शन होतं. ओके, त्याचे डिफ्लेक्शनसुद्धा त्याच्यामध्ये काउंट केलं जातं कारण ते डिफ्लेक्ट होते, दॅट इज व्हॉट टोटल फ्री लेंथ. त्याच्यामध्ये नेक्स्ट डेफिनेशन आहे स्प्रिंग इंडेक्स, दॅट इज इंडिकेटेड बाय C capital D by small d. This is the ratio of mean diameter of coil to diameter of wire. Mean diameter of coil capital D आहे and diameter of wire हा small d आहे. तसं आपल्याला स्प्रिंग रेट दॅट इज स्टिफनेस फाइंड आउट करायचा असतो. इट इज डिनोटेड बाय स्मॉल k. K इक्वल्स टू लोड अपॉन डेल्टा, that is the deflection of spring. pitch of coil किती डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन adjacent coil in uncompressed state. ज्यावेळेस कॉम्प्रेस करतो त्याला सॉलिड लेंथ होते आपली, त्यावेळेस कॉईल एकमेकाला कनेक्टेड असतात. ज्यावेळेस त्याची आपण फ्री लेंथ बघतो त्यावेळेस ते कॉन्टॅक्टमध्ये नसतात, त्याच्यामध्ये काहीतरी एक डिस्टन्स येतो. दॅट डिस्टन्स means the pitch of coil, free length upon n dash minus 1. n dash म्हणजे काय, that is what number of turns minus 1. आता आपल्याला डिझाईन बघायचं आहे. डिझाईनमध्ये त्याचे जे नोटेशन्स आहेत इम्पॉर्टंट आहेत कारण पुढे फक्त आपण नोटेशन्स वापरणार आहोत. तर ते नोटेशन्स आहेत कॅपिटल डी मीन डायमीटर म्हणजे ॲक्च्युअली त्याचं डायमीटर ऑफ, small d diameter of wire, and is the number of active coils, modulus of rigidity जो load आहे that is W, tau shear induced, C spring index, P pitch of coil, and delta is the deflection of the spring. Now one by one आपण डिझाईन बघू. आता हा कॉम्प्रेशन स्प्रिंग आहे, त्याचं ट्विस्टिंग आहे T, ट्विस्टिंग मोमेंट इज T. therefore T equals to त्याच्यावर आपण जो लोड देतो W इंटू D बाय 2, दॅट इज व्हॉट पाय बाय 16 टाऊ D क्यूब. therefore टाऊ दॅट इज टॉर्शनल शिअर ट्रेस आपण कॅल्क्युलेट करतो 8 WD अपॉन पाय D स्क्वेअर. आता आपल्याला टोटल करायचं इन ॲडिशन टू दिस, त्याच्यामध्ये डायरेक्ट शिअर ट्रेससुद्धा इंड्यूस्ड होतो कारण आपण त्याला लोड जो देतो दोन्ही साईडनं लोड आहे. आता सध्या आपण ह्याचा कर्वेचर म्हणजे त्याच्यामध्ये जर काही कर्व येत असेल तर तो सध्या आपण निग्लेक्ट करून त्याचं डिझाईन करतो, नंतर आपण बघूयात त्याला ॲडसुद्धा करू काय फॉर्म्युला जनरेट होतो. नाव डायरेक्ट ट्रेस लोड अपॉन द क्रॉस सेक्शनल एरिया, लोड किती येतो त्याच्यावर W इज द लोड पाय बाय 4 D स्क्वेअर, D स्क्वेअर स्मॉल d इज द वायर डायमीटर. ऑलरेडी आपण टाऊ 1 कॅल्क्युलेट केलेलं आहे. नाव टोटल टॉर्शनल शिअर ट्रेस टाऊ इक्वल्स टू टाऊ 1 प्लस टाऊ 2. टाऊ 1 कॅल्क्युलेट केलं आहे, टाऊ 2 जस्ट दिसतो स्क्रीनवर W आपण पाय बाय 4 D स्क्वेअर. तर ह्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर
या ठिकाणी आपल्याला जो इक्वेशन क्रिएट होतो दॅट इज टाऊ इक्वल्स टू 8 WD अपॉन पाय डी क्यूब इन ब्रॅकेट कॉमन घेतलेलं आहे 1 प्लस 1 अपॉन 2c 1 प्लस 1 अपॉन 2c याला आपण केएस फॅक्टर कन्सिडर केलेला आहे देअरफॉर टाऊ इक्वल्स टू केएस 8 WD upon pi d cube. Okay, this is torsional shear stress. Now adding the curvature. आता कर्वेचर ॲड केल्यानंतर जो फॉर्म्युला तयार होतो दॅट इज मल्टिप्लाय बाय के 8 WD अपॉन पाय डी क्यूबला आपण के दिस इज वॉल स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर ना आपण काय करतो त्याला मल्टिप्लाय करतो के इक्वल्स टू 4c मायनस 1 अपॉन 4c मायनस 4 प्लस 0.615 अपॉन सी हा करेक्शन फॅक्टर जो आहे तो फॅक्टर आपण त्याला मल्टिप्लाय करतो दिस फॅक्टर फॉर द कर्वेचर ऑफ द वायर त्याच्यामध्ये डेल्टा आपल्याला फाइंड आउट करत असतो की डिफ्लेक्शन ऑफ हेलिकल स्प्रिंग दॅट इज 8WC³ N अपॉन GD. आता एक प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मला सॉल्व करायचा आहे आणि याची आपल्याला डायग्रामसुद्धा ड्रॉ करायचे आहे. तर डायग्राम ड्रॉ करत असताना एक मॅन्युअलसुद्धा ड्रॉ करू शकतो किंवा आपण त्याला कॅडवरसुद्धा ड्रॉ करू शकतो. तर पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे गिवन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत व्हॅल्यूज वायर डायमीटर किती आहे किंवा डायमीटर ऑफ कॉईल काय स्मॉल डी कॅपिटल डी एन नंबर ऑफ ॲक्टिव्ह टर्न्स फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ते ड्रॉ करायचं आहे. कॅडवरचा एक ड्रॉचा या ठिकाणी एक व्हिडिओ आहे आपण तो व्हिडिओ बघू म्हणजे आपल्याला समजेल की तो कसा ड्रॉ करायचा आहे. ओके
तसं आपण ड्रॉइंग शीटवर सुद्धा ड्रॉ करू शकतो, मॅन्युअली ड्रॉइंगसुद्धा आहे याला, किंवा आपण असं कॅडवर सुद्धा ड्रॉ करू शकतो. ओके, थँक्यू.